आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि एक धक्कादायक बातमी आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये घातपात घडून आणण्याचा कथित कट सुरक्षा यंत्रणांनी आता उधळून लावलाय। आयएसआय पुरस्कृत शहजाद भट्टी नेटवर्क विरोधात 14 राज्यांमध्ये मोठी समन्वयित कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 200हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली। स्वातंत्र्य दिनापूर्वी मोदी सरकारने आयएसआय समर्थित शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त केलाय। या नेटवर्ककडून घातपाती हल्ल्यांची आखणी करण्यात आली होती। भारतीय सुरक्षा दलांनी 14 राज्यांमधील विविध ठिकाणी समन्वयाने कारवाया करून हे नेटवर्क छिन्नविच्छिन्न केलं। ही कारवाई दहशतवाद विरोधातील भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाचं उदाहरण असल्याचं शाह यांनी म्हटलंय। राज्यामध्ये राज्य पोलिसांसोबत रिअल टाइम इंटेलिजन्स शेअरिंगच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये एकूण 253 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून या नेटवर्क विरोधात 80हून अधिक एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आलेत। या कारवाई दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि संशयास्पद साहित्य जप्त केल्याचा दावा करण्यात आलाय। यामध्ये आयडी पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीची चिन्ह असलेले ग्रेनेड पिस्तूल आणि जिवंत काडतुस तसंच हेरगिरीसाठी वापरण्यात जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे यांचा सुद्धा समावेश यामध्ये। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ज्याबद्दल एक्सपोस्ट केली त्यामागची सविस्तर कहाणी जय महाराष्ट्र तुम्हाला सांगणार आहे, बघूयात। 12 ऑगस्ट रोजी कारवाईचा अंतिम टप्पा होता आणि त्याची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली। शहजाद भट्टी हा पाक स्थित सोशल मीडियाचा गैरवापर करणारा एक अतिरेकी आहे। एप्रिल 2026 मध्ये मध्य प्रदेशातून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून दोघांना अटक करण्यात आली। आम्ही भट्टीशी संलग्न आहोत आणि दिल्ली परिसरामध्ये हल्ले करण्याचा कट आहे अशी माहिती मिळाली। मे 2026 मध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून भारताकडून मोठ्या संख्येने अतिरेक्यांची भरती करण्याचे प्रयत्न उघड झाले। जून 2026 मध्ये पंजाब आणि हरियाणामधील धाडींमधून एक धक्कादायक सत्य उघडकीस आलं। पंजाब हरियाणामधील काही गुन्हेगारांची अतिरेकी कारवायांसाठी भरती करण्याचे सुद्धा प्रयत्न करण्यात आले। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून एका राज्यातल्या गुन्हेगाराकडून दुसऱ्या राज्यामध्ये अतिरेकी कारवाया करून घ्यायचा कट होता। जुलै 2026 मध्ये पाक मध्ये स्थित असलेल्या शहजाद भट्टी गँगशी महाराष्ट्रातले 200 जण संपर्कात होते असा संशय आला। त्यानंतर 12 ऑगस्टच्या आसपास 14 राज्यांमध्ये एकाच वेळी ऑपरेशन राबवलं गेलं आणि 80 पेक्षा अधिक एफआयआर दाखल केले गेले। 200 पेक्षा अधिक अतिरेकी किंवा संशयितांना अटक करण्यात आली आणि मोठा शस्त्र साठा सुद्धा जप्त केला। या संपूर्ण ऑपरेशन मध्ये जवळपास 14 राज्यांचे पोलीस, एटीएस, केंद्रीय गुप्तचर खातं आणि एनआयए सहभागी होती। अमित शाह आणि अजित डोवाल यांना वेळोवेळी ब्रीफिंग केलं जात होतं। डोवाल आणि शहांकडून मोदींना इत्थंभूत माहिती दिली जात होती।